जगाच्या निरोपे काय व्हावे कोपे जगाची अविद्येचा येथे कोठे परिश्रम अविद्येचा येथे कोठे परिश्रम रामकृष्ण नाम ऐसे बाण कासयाचा बाध एकाच्या निरोपे काय व्हावे कोपे जगाची तुका म्हणे येथे खऱ्याचा विकरा तुका म्हणे येथे खऱ्याचा विकरा न सरती येरा खोट्या परी कासयाचा बाध एकाच्या निरोपे काय व्हावे कोपे जगाची विठ्ठल विठ्ठल एकाच्या निरोपे काय व्हावे कोपे जगाचिया नमोतया माता पित्याचे पालन नमोतया माता पित्याचे पालन नमोतया माता पित्याचे पालन नमोतया माता पित्याचे पालन नमोत्या वचन सत्यवदे नमोत्या वचन सत्यवदे नमोतया माता पित्याचे पालन नमोतया माता पित्याचे पालन नमोतया माता पित्याचे पालन नमोतया माता पित्याचे पालन नमोत्या वचन सत्यवदे नमोत्या वचन या मृत्यूलोकामध्ये 3 सागर प्रसिद्ध आहेत. आता सागर कोतवाल्याचे कीर्तन दिले म्हणजे हे ऐकावंच लागेल तुम्हाला. आता या मृत्यूलोकात 3 सागर प्रसिद्ध आहेत. तुम्ही म्हणाल कोणते 3 सागर? हिंदी महासागर, पॅसिफिक महासागर, अरबी समुद्र? नाही, हे व्यवहारातले 3 आहेत. अध्यात्म शास्त्रामध्ये 3 सागर शास्त्राने सांगितलेले आहेत. एक आहे दुःख सागर, एक आहे कृपा सागर आणि एक आहे नीती सागर. तुम्ही म्हणाल मला जे नवीनच ऐकलंय हे शास्त्रात आलंय. शास्त्र पहा आपल्याला याची उत्तरं सापडतील. धर्मशास्त्रकाराने 3 सागर आपल्या पुढे मांडलेले आहेत. एक आहे दुःख सागर, एक आहे कृपा सागर आणि एक आहे नीती सागर. तुम्ही म्हणाल आता हे व्यवहारातले सागर तर आमच्या दृष्टिक्षेपात येतात. हिंदी महासागर, पॅसिफिक महासागर, अरबी समुद्र आदी आदी आम्ही पाहतो. पण हे 3 सागर कुठं पाहायचे? कुठंच पाहायला जायचे नाही, हे आपल्यातच आहे. कोण कोण? दुःख सागर आहे जीव, कृपा सागर आहे देव आणि नीती सागर आहेत संत विठ्ठल. शास्त्रामध्ये जीवाचं वर्णन आहे तिथं दुःख सागर म्हणूनच येईल. जिथं जिथं देवाचं वर्णन आहे तिथं कृपा सागर म्हणून येईल आणि जिथं जिथं संतांचं वर्णन आहे तिथं नीती सागर म्हणून येईल. जीव म्हटलं का दुःख विषय येणार म्हणजे येणार, देव म्हणलं का कृपा हा विषय येणार म्हणजे येणार आणि संत म्हटलं का नीती हा विषय येणार म्हणजे येणार. यांचा अविनाभाव संबंध आहे, एक एका वाचून राहू शकत नाही. जीव म्हटलं का दुःख सागर, हे मी म्हणतोय असं नाही, संत वाङ्मय सांगतोय. पडिले दुःखाचे सागरी वाहवले ते भवपुरी, वाहवले ते भवपुरी, वाहवले ते भवपुरी. पडिले दुःख शब्द जोडूनच येणार, यांचा अविनाभाव संबंध आहे. जीवाचं वर्णन आहे, जीव सागर आहे. हा वा, दुःख सागर आहे असं होय. बर. पडिले दुःखाचे सागरी वाहावले ते भवपुरी. जीव दुःखी आहे. कशामुळे जीव दुःखी झाला? जीव बायकामुळे दुःखी झाले, पोरांमुळे दुःखी झाले, जोडीदारामुळे दुःखी झाले, प्रारब्धाने दुःखी झाले, स्वतःच्या कर्माने दुःखी झाले, काही गावामुळे दुःखी झाले, काही राजकारणामुळे दुःखी झाले. जीवाच्या दुःखाची अनेक कारणं आहेत. जीव दुःख सागर आहे. काही काही जीव
बायकाने लय दुःखी झालेले आहेत महाराज. मी नाशिकच्या बायांचं सांगत नाही, नंदुरबारच्या बायांचं सांगतो. मग तुम्हाला नाशिकचं कधी सांगाल? मी जेव्हा नंदुरबारला गेलो का मग सांगा. नाही, मला सुखरूप बाहेर पडायचं म्हणून म्हणतोय. जीव बायकांनी फार दुःखी झाले महाराज. एका पुरुषा दोघी नारी, पाप वसे त्याचे घरी, पाप न लगे धोंडावे, लागीन तेने तेथे जावे. तुका म्हणे दोन्ही जवळीच लाभ हानी, लाभाची हानीच होणार महाराज. वा, जीव बायकांनी दुःखी झाले. एक जणाची बायको त्याला रोज भांडे घासायला लावायची, रोज. कारण सकाळचे भांडे मालकानीच घासायचे, संध्याकाळचे मालकानीच घासायचे. जे गडे वैतागला त्याने वैताग घेऊन सासऱ्याला फोन लावला. सासरे, वा तुमच्या पोरीला फोन करून समजून सांगा. सासऱ्याला काय झालं? अहो ती मला रोज भांडे घासायला लावते हो, सकाळ संध्याकाळ नित्याने. द्विकाल संध्या चालली म्हणजे नाश्ता केला तर त्रिकाल करावं लागत ती संध्याकाळ, सारखे भांडे घासायला होती. सासरा म्हणला फोन ठेवा जावं. लगेच तिला फोन लावतो, समजून सांगतो फक्त माझे 2 भांडे घासायचे राहिले तेवढे हो द्या, मग सांगतो. राणी दुखिया दुखी भेटले, तो जीवन हाय जीवन, दोघं दुःखीच ना महाराज. समान दुःख आहे दोघांचं महाराज. जीव दुःख सागर. वर्ग क्रमांक 2, देव कृपा सागर. तुका म्हणे हातव तुका म्हणे हातव कृपेचा सागर. तुका म्हणे हातव तुका म्हणे हातव तुका म्हणे हातव कृपेचा सागर. तुका म्हणे हातव नामासाठी पाल पावईल, नामासाठी पाल पावईल, नामासाठी पाल पावईल, नामासाठी पाल पावईल. अनिकन काकाही अनिकन काकाही काबाळाचे भरी, अनिकन काकाही नामासाठी पाल पावईल, नामासाठी पाल पावईल, नामासाठी पाल पावईल, नामासाठी पाल पावईल. अनिकन काकाही अनिकन काकाही गाबाळाचे भरी, अनिकन काकाही. देवाचं वर्णन आलं का कृपा शब्द तिथं अविनाभाव. सुखाचा सागर आहे विटेवरी, सुखाचा सागर आहे विटेवरी, सुखाचा सागर आहे विटेवरी, सुखाचा सागर आहे विटेवरी. दान करी तोची एक, कृपादान करी तोची एक, कृपादान करी तोची एक, कृपादान करी तोची एक. 100 चरणाच्या अभंगात आलेलं हे प्रमाणे. सुखाचा सागरू आहे विटेवरी, कृपादान करी तोची एक. तिथंच प्रमाण आलेलं आहे परत. तेळे वाळवंटी उभारीला कर, कृपेचा सागर पांडुरंग वा. तो कृपेचा सागर आहे. कोण आहे? सा कृपेचा सागर. विटे उभा कटिकर, सर्वस्वे उदार भक्तालाही प्रगटे. देव कृपा सागर. जीव दुःख सागर कसा आहे मी तुम्हाला दृष्टांत देऊन सांगितलं. देव कृपा सागर कसा आहे दृष्टांत आहे का? तुकाराम महाराजाने एकाचा अभंगात 4 दृष्टांत दिले. तुकोबराय म्हणतात खरंच देव कृपेचा सागर आहे. जन्माला आलेल्या बाळाचा लळा आई पाळते, बाप पाळतो, भाऊ पाळतो, बहीण पाळते, जोडीदार पाळतात, गावकरी पाळतात. जन्माला आलेल्या बाळाला हे सगळे देतात, त्याचा लळा पाळतात. जेथ लळे याचे लळे सरती, मनोरथाचे मनोरथ पुरती, जरी माहेरे श्रीमंती होती. हो, जन्माला आल्यावर तुमचा लळा लाख पाळीत येईल, पण जन्माला आल्याच्या आधी 9 महिने 9 दिवस
तुमचा लळा काय तुमचा काका पाळत होता का? गर्भी असता बाळा कोण पाळी त्याचा लळा. 9 महिने 9 दिवस त्याला मन आहे का नाही? त्याला काही संभावना आहेत की नाही? का जन्माला आल्यावरच हे सगळं येतं? मग 9 महिने 9 दिवस बाळाचा लळा कोण पाळतं? गर्भी असता बाळा कोण पाळी त्याचा लळा. उत्तर कैसा लाघवे सूत्रधारी कृपाळू बा माझा हरी. वा, देवाचं कृपाळूपण सांगत असताना पोटातल्या बाळाचा लळा ते पाळतंय. बाया काही खात्यात पोटात असताना गर्भाची आवडी मातेचा डोहळा. आणि मग बाया काही खात्यात, काही बाया भिंतीची माती खात्यात सारवणाच्या. मी नंदुरबारचं सांगतोय. काही चिंचा खात्यात आंबट, काही चिकट खात्यात. आता हे समजून सांगायला बुवा ग्रहस्थी पाहिजे होता. हा आपला विषय नाही महाराज. बरं, नको ते खातात, पण ते सगळं पोटात त्या गर्भाच्या बाळापासून वेष्टन होतंय. पण भगवंत त्याचं कसं संरक्षण करतो हे जर लक्षात आलं नाही तर तुम्ही पुन्हा भारतात जन्म घेऊ नये. विठ्ठल बाळा कोण पाळी त्याचा लळा. कैसा लाघवे सूत्रधारी कृपाळू बा माझा हरी. दुसरा दृष्टांत दिलाय तुकाराम महाराज. दुसरा दृष्टांत देतात. विहिरी खोदताना जुन्या काळात दगडाची घरं राहायची. मग त्याला दगड फोडावे लागायचे, तोडी घालावं लागायचे. मग दगड फोडताना त्या दगडात जीव निघायची, म्हणजे बेटकुळी निघायची. 7-7 परस विहीर खोदल्यावर बेटकुळी निघते. मग तिथं त्याला पाणी कोणी पुरवलं? दगडातल्या बेटकुळीला. बरोबर दगड फोडला का बेटकुळी निघते, वंजळवर पाणी निघतं महाराज. पाषाणाचे पोटी बैसला दूरा जीवन तया घाली तया मुखी कोण घाली. पाषाणाचे पाषाणाचे पोटी बैसला दरदूर तयामुखी चारा कोण घाली. पोटी पाषाणाचे जीव कोण जीव त्यांचा भाव. उत्तर कैसा लाघवे सूत्रधारी कृपाळू बा माझा हरी. 2 दृष्टांत. तिसरा दृष्टांत दिलाय. सर्प पिले विताची खाय वाचवे या कोण माय. सर्पीन अंडे दिले का अंडे घोळीत निघते. सगळे पिलं जलमले का सर्पीन परत तोडमाग फिरवती आणि सगळे पिलं खात निघती महाराज. सर्प पिली विताची खाय तुकोबर आहे म्हणतात. मग आता तुम्ही म्हणाल महाराज जर सर्पीन पिलं विताच खाते, मग जे आज गामच्या बांधावर घरावर कुठं दगडात सर्प निघतात, ह्या पिलांची आई कोण? वाचव्या कोण माय. उत्तर दिले कैसा लाघवे सूत्रधारी कृपाळोबा माझा हरी. ज्ञानोबराय म्हणतात त्या सर्पाला उपजत लपा म्हणून तुकोबर आहे. त्यांना जन्मताच लपा. ते नागिनीचे पिले कुंकुमे नाहले वळण घेऊन आले शेजेचे. हा दुसऱ्या अंगाने कुंडलीसाठी आलेले, पण उदृष्टांत हाच आहे. त्या सर्पीन तोंड मागं घेऊन पिलं खात निघती, पण पिलं ती घोळत निघाली का त्या पिलाला उपजत लपा म्हणून या. त्या बाळांना कोणी शिकवलं सर्पाच्या की आई तुमची तुम्हाला खाणार, तुम्ही तो पळा पहिलं. इथं राहिले तर तुमच्या मागे ईडी लागल. 40 पळा 45 सापडले होते महाराज. असं सांगायचा मामाचा आहे. ते सगळे पळून जातात महाराज. मग सांगा त्या वाचलेल्या पिल्यांना ऐकून जगाची माऊली विठू माऊली. वा कैसा लाघवे सूत्रधारी कृपाळोबा माझा हरी. पहिला दृष्टा दिलाय गर्भातल्या बाळाचा. दुसरा दृष्टा दिलाय सर्पाचा. तिसरा दृष्टा दिलाय पाषाणाच्या पोटातल्या बेडकाचा. चौथा दृष्टा दिलाय गगनी लागला कोण सरा कोण पूर्वी तेथे चारा. तुकोबराय म्हणतात झाडाच्या 2 फांदीच्या मध्ये तो कोळी आपलं जाळं विणतो. बर तो चारा आणायला ह्याही फांदीवर जात नाही, ह्याही फांदीवर जात नाही. तो आकाशातच थांबतो त्या जाळात. पण देव तिथं त्याला चारा पाठवतो. महाराज गगनी लागला कोण सरा कोण पूर्वी तेथे चारा. वा काय तुकोबरायचं निरीक्षण आहे. तो म्हणाल महाराज आमच्या ध्यानातच आलं नाही, म्हणूनच त्याचा शेवट आहे. तो का म्हणे ओगीच राहा होईल ते सहज महा. प्राण नाही चिपडा डोळा चमकू नका. वैद्य महाराज म्हणायचे. वा असं देव कृपाळू. मान मान्यता आहे पारावार नाही.
संतांकडे हे काय नाही, पण संतांकडे दोन गोष्टीला पारावार नाही. एक आहे पुण्य, एक आहे नीती. वा, आपल्याकडे जे गबाळ आहे ते काही कामाचं नाही, यांच्याकडे जे आहे ते कामाचं आहे. वा, आता पुण्या नीती पार नाही. आमच्याकडे किती नीती आहे, त्याला पार नाही म्हणूनच त्यांना नीती सागर म्हटलेलं आहे. जीव दुःख सागर, देव कृपा सागर, संत नीती सागर. महाराज तुम्ही संतांना नीती सागर म्हटले म्हणजे संतांकडे अपार नीती आहे. कुठं कुठं तुम्हाला नीती दिसून आली त्यांच्या जीवनामध्ये, तर त्यांच्या जीवनामध्ये कुठं कुठं नीती दिसून आली सांगू. त्यांच्या बोलण्यात नीती, त्यांच्या हसण्या खेळण्यात नीती, त्यांचा उपदेश नीतीचा. विठ्ठल म्हणून नीती अपरंपार आहे. ते बोलतील, बोलण्यात त्यांच्या प्रत्येक शब्दात नीती बनलेली. आपलं बोलणं नीती सोडून आपण बोलतो, पण बोलत असताना आपल्या जातीचा आहे का, आपल्या पक्षाचा आहे का, पक्षातल्या आपल्या गटाचा आहे का, याचा विचार करतो आपण आणि मग आपण बोलतो. संत गट पक्ष जात पात काही बोलत नाही. बोलावे हे धर्मनीत, शोभे होत नाही हेत. बोलावे ते धर्मावेळे, बळे डोळे उघडोनी. वा, बोलावी हे धर्मनीत. त्यांच्या बोलण्यामध्ये धर्मनीती आहे. ते बोलतील, नीतीला धरूनच बोलतील, नीती सोडून बोलणारच नाहीत. विठ्ठल त्यांच्या बोलण्यामध्ये नीती. तुमच्या माहितीसाठी सांगतो, बाबाजी चैतन्य महाराज हे तुकोबरायचे गुरु आहेत. बाबाजी चैतन्य महाराजाचा पालखी सोहळा निघाला, त्यात दोन प्रसिद्ध कीर्तनकार होते, सुमंत महाराज ओतूरकर, कोंडाजी बाबा डेरे. तुमच्या लक्षात येईल. आता दोन्ही महाराज एकत्र चालायचे, पण दोघांचे टाळकरी वेगळे, दोघांचा समाज वेगळा. लोकांना तेल घालायचं नाही ना देवाला. दोन चांगल्या माणसाचं उधळून कसं द्यायचं आणि चालू गाडीची खिळ कशी काढायची हे लोकांना माहिती. आणि काय कोण जाणे, भांड्याला भांडं वाजलं, केस गेली कोर्टात केस गेल्यावर जुन्नरचे जे तालुका न्यायाधीश आहेत त्यांनी सांगितलं, कोंडाजी बाबा तुम्ही कोर्टात, तुम्हाला तर आता बोलवलं जाईल. ते म्हणायचे मला एक काहीच नको, हे दिंडी नको, त्याचे भांडे कुंडे नको, टाळ पकवाज नको, माईक सिस्टीम नको, तो रथ नको, हे सगळं त्यांना ते. मी आपला रानोमाळ असं दिले त्यागी माणूस आहे का. कोंडाजी बाबा डेरे त्यागी माणूस. लोक माझे नाही का सोडायचं, भांडायचं. लोकांना लय अवसान मारा, लोकांना कशाचंच अवसान नाही, फक्त भांडायचं लय अवसान आहे मारा लोकांचे नाही. मग त्यांनी तालुका न्यायाधीश, आता ते तालुका न्यायाधीश कोंडाजी बाबाचे शिष्यच होते. कोंडाजी बाबाला ते म्हणले, काय नाही तुम्हाला उद्या कठारात उभं केलं, फक्त एक वाक्य खोटं बोलावं. तेवढं एक वाक्य खोटं बोलले ना, निकाल आपल्याकडे नाही. भळभळ बाबाला खोटं बोलायला तयार केल्यावर जवळच कटाहाऱ्यामध्ये उभे राहिले. आणि मग त्या पक्षाचे वकिलांनी प्रश्न विचारला. सगळ्यांनी सांगून ठेवलं, बाबाने एक वाक्य खोटं बोला. ते हो म्हणले, तिथं उभा राहिले, खरंच बोलले. मला निकाल दिले, निकाल माझ्या विरोधात गेला तरी चलत, पण मी खोटं नाही बोलणार. मला याला माहिती नीती. हा, नाही तर जवळूनच कीर्तनाने ते 10 किलोमीटरवरून म्हणतात मी नागपूरवरून आलो, असल्या लाबाडाचं कीर्तन नाही ऐकलेलं. तुम्हाला तसलेच लागत ते चांगलंय. हाडळ्याला नवरा खायसला नाही, बायको चांगली गाठ पडली ठका त्याचे वर्म झाले तुका. तुम्हाला तसलेच लागत त्याला आम्ही काय करावं महाराज. वा, त्यांच्या बोलण्यात नीती. विठ्ठल त्यांच्या हसण्या खेळण्यात नीती. ते हसतील, खेळतील, सोंग करतील, चेष्टा करतील, मस्करी करतील, पण त्याच्यात नीती धरून राहतील. भले भले लोक हसण्या खेळण्यात सुद्धा नीती सोडतात, एकामेकाची चेष्टा करतात, चेष्टात नीतीने वागत नाही. ती चेष्टा त्यांना कुचेष्टा ठरते. अशी ही चेष्टा भल भल्यासी लाविला पट्टा, भल भल्यासी लाविला पट्टा. भल्या भल्यासी लाविला पट्टा, भल्या भल्यासी लाविला पट्टा. अशी ही चेष्टा भल भल्यासी लाविला पट्टा, भल भल्यासी लाविला पट्टा. अशी ही चेष्टा भल भल्यासी लाविला पट्टा, भल्या भल्यासी लाविला पट्टा. मोठी मोठी माणसं चेष्टा करायला गेले, कशी फटफजिती झाली. परवा सासवड आहे ना, सासवड आळंदीच्या जवळ आहे.
देहूच्या जवळ आहे. त्याहीपेक्षा सोपान देवाचं गाव आहे. पण पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्याला आळंदीचं वारं लागलं, पण सासवडला लागलं नाही. सासवडमध्ये सप्ते कमी, बुवा कमी, प्रवचनं कमी, कीर्तनं कमी, दिंड्या कमी. त्याचं कारण सासवड पूर्वांपार विद्रोही विचाराचा तालुका राहिलेला आहे. सदैव विरोधी लिखाण करणारा तालुका. प्रल्हाद केशव आत्रे म्हणजे प्रके आत्रेंचा तो तालुका आहे. सदैव विरोधी लिखाण, ते कोणाचं भार भेटत नव्हते. परवा रावसाहेब तिथले चांगले लेखक आहेत, महाराज साहित्य संमेलनाचे ते सदस्य आहेत. परवा रावसाहेब आम्हाला भेटले. काय झालं, आम्ही सासवडला सप्ताह केला पण ते चांगलं जुळून आलं. जुळून आल्यावर ते विचार करायचा, ह्या विद्रोही नगरीत एवढं रान कोणी धरलं. ते बुवा कोण आहे मला पाहायचं. रावसाहेब आम्हाला पाहिलं, ते बोल नाही साधं दिसतंय. म्हटलं आपलं कामच साधं आहे. म्हटलं आपल्याला पवारसाहेब प्रसन्न येतं. आमची तुतारी कव्हा वाजन सांगताच यायची नाही. म्हटलं आपलं कामच साधं आहे, पण काम चांगलं करतो. मग त्यांनी बरीच माझ्याशी चर्चा केली. झालं काय, ते रावसाहेब त्यांनी ना गाडी विकत घेतलेली आहे चार्जिंगची टू व्हीलर आहे त्याच्यावर, इलेक्ट्रिक टू व्हीलर. मग इलेक्ट्रिक टू व्हीलर असल्यामुळे ती काय आवाज देत नाही, धोर सोडित नाही. आणि ते उभे राहिले आणि आमच्या मंडळाचे अध्यक्ष सुधाभाऊ गिरमे हे तिथं आले. आता सुधाभाऊ गिरमे टू व्हीलर आली, पण त्यांची ती आवाज पेट्रोल डिझेल वगैरे असल्यामुळे ती आवाज द्यायची. त्यांची चार्जिंगची होती, पण ती बंद आहे का चालू आहे माहीत नाही. रावसाहेब आणि सुधाभाऊ गिरमे तुम्हाला माहिती आहे की दोघं बोलत उभे राहिले. आता सुधाभाऊला काय वाटलं, यांची टू व्हीलर बंदच आहे. बोलता बोलता सुधाभाऊने त्यांची मूठ पिळली. चेष्टी आहेत, काय विचारायचं, गाडी भराट सुटली. महाराज पुढं भीतीला आदळेल त्या रावसाहेबाचा पायच मोठा मारा. अशी ही चेष्टा. ते चेष्टीने गेले मूठ पेळायला. भल्या भल्या अशी लावेला भट्टा. हसण्या खेळण्यात सोंगात त्याच्यात नीती ठेवणं होत नाही. पण आमचे संत हसतील, खेळतील, बागडतील, सोंग घेतील, पण नीतीला धरून ज्ञानोबाराय म्हणतात, जयाच्या लीले माझी नीती जियाली दिसे वा. ज्ञानोबाराय म्हणतात त्यांच्या टिंगल मस्करीमध्ये सुद्धा नीतीच राहते वा. ज्ञानेश्वरीवर गीतेच्या श्लोकावर ज्ञानेश्वरीच्या ओव्या. पण नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये एकाने प्रतिश्लोक ज्ञानेश्वरी दिली. एका ओवील एक श्लोक. माझ्याकडे ज्ञानेश्वरी दिली, एका ओवील एक श्लोक असे तयार आहे. तर या ओवीवर त्याने श्लोक लिहिलेला आहे, लीलायाम अपि एषाम वै नीतिर्ला लस्यते सदा. त्यांच्या हसण्या खेळण्यात सुद्धा नीतीचंच शिक्षण आहे. ते टिंगल करतील, मस्करी करतील, सोंग घेतील, पण नीतीला धरून सोंगात सुद्धा नीती सोडणार नाही. वाद काय महाराज. जगद्गुरु संत तुकाराम हे चित्रपट मराठी सृष्टीमध्ये फारच गाजला. एवढा गाजला की ज्या शहरात संत तुकाराम चित्रपट लागलाय, गावगावचे माळकरी, कीर्तनकार, प्रवचनकार त्या काळात ते चित्रपट पाहायला जायचे. जात असताना ज्या स्टुडिओमध्ये चित्रपट लागलाय त्या स्टुडिओमध्ये बाहेर वाना काढायच्या आणि मग ऐकायला जायचे. आणि चित्रपट ऐकून झाल्यानंतर आपल्याच वाना घालून जायच्या. हे सत्यात घडत नाही, पण तिथं घडायचं. तुकोबराच्या चित्रपटाने लोक एवढे प्रभावित झाले. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आता ते चित्रपटच होतं, ते सोंगच होतं. ते काय खरं असतंय का? सोंग होतं. पण त्यामध्ये जगद्गुरु तुकोबराचं पार्ट ज्यांनी घेतलं त्यांचं नाव आहे विष्णुपंत बागनीस. त्यांनी तो चित्रपट झाल्यानंतर तो गळ्यातला विना, चिपळी, ती पगडी, ती बाराबंदी, ते गुडघ्या एवढं होतं, त्यांनी ते मरणापर्यंत सांभाळलं. सोंग होतं, पण सोंगात त्यांनी नीती सोडली नाही. त्यांनी ह्याच सोंगाने मला आता तुकाराम महाराजांपर्यंत जायचं आहे. आणि ते पुढं तुकाराम तुकाराम म्हणून तुकाराम महाराज मय झाले. चित्रपट हे एक सोंग आहे वा. नटनाट्य अवघे संपादिले सोंग वा. हे सोंग आहे. आणि या सोंगात सुद्धा त्यांनी नीती सोडली नाही. संत कवी महिपती महाराज ताराबादकर, आमचं रावरी ताराबाद ते एक घोटाळा आहे. आमच्याकडे ताराबाद तर तुमच्याकडे एक ताराबाद आहे. आमच्याकडे निळोबरायचं पिंपळनेर, तुमच्याकडे एक पिंपळनेर. आमच्याकडे पारनेर, तुमच्याकडे एक पारनेर. काय काय तुम्ही आमचं घेता हा एक मोठा प्रश्न आहे. असो, पहिला नाशिक तालुकाच होता आणि नगर जिल्हा होता, हे माहिती असू द्या. हा, बरेच जण म्हणते तुम्ही बाहेरून आले. बाहेरून आले, आम्ही जिल्ह्यातली माणसं आहेत. हा, तुमचा तालुका होता ना आमचा जिल्हा होता. कोण म्हणता येते इकडे पुढे ये, अभ्यास कर जरा. तुझा संत वाङ्मयाचा नाही व्यवहाराचा तरी अभ्यास असू दे बाबड्या. विठ्ठल विठ्ठल. आता मी अशी धार लावूनच आहे बघा, तुम्ही काळजीच करू नका. मला सगळा इतिहास पाहून ठेवला मी. असो तर सांगायचा भाग असाचे असो.
ठाकरे महाराज बारीक ऐकू राहिले आता गाठ आपलीच आहे काळजी करू नका. असो त्या संत कवी महिपती महाराजाने भक्त लीलामृत ग्रंथामध्ये एक चरित्र लिहिलेलं आहे संत नरहरदास यांचं. नरहरी महाराज नरहरदास कुठं होते? जगन्नाथपुरीला. काय प्रसंग झाला ते पार्ट घ्यायचे, लीला दाखवायचे, रामलीला, कृष्णलीला, हरिश्चंद्र आख्यान, चिलियाबाळ आख्यान, शिबिराजा आख्यान, हे नाटक सोंग त्यांचं एक मोठं हे होतं, मंडळ होतं, नाटक मंडळ. काय झालं, एक दिवस भक्त प्रल्हाद नाटक घेतलं. भक्त प्रल्हाद नाटक घेतलं, मग एका जणाने प्रल्हादाचं पार्ट घेतलं, एकाने हिरण्यकश्यपूचं घेतलं, एकाने कयधूचं घेतलं, एकाने हिरण्याक्षाचं घेतलं. असे बऱ्याच जणांनी ते पार्ट घेतले. नरहरदास तुम्ही कोणतं पार्ट घेणार? ते चांगले कलाकार होते पण भक्त होते. ते म्हणले मी नृसिंहाचं पार्ट घेणार. वा. त्यांनी घेतलं नृसिंहाचं पार्ट. झालं स्टेजवर नाटक सुरू झालं. सुरू झाल्यानंतर सगळा समाज बसलेला भक्त प्रल्हाद नाटक पाहिलं. नाटकच आहे, सोंगच आहे, पण सोंग नीतीला धरून आहे. कसं ऐका तर, प्रसंग असा घडला की हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विचारलं, प्रल्हादा ज्या नारायणाचं तू नामस्मरण करतोय कुठं आहे तुझा नारायण? नाटकात बरं का. प्रल्हाद मला कुठं नाही माझा नारायण, सर्व ठिकाणी भरून व्यापलेला आहे. येरो मने काष्टी पाशाने सकल आहे वनमाळी जेथे तेथे. मग हिरण्यकश्यपूने विचारलं या खांबात आहे का? प्रल्हाद म्हणले या खांबात सुद्धा माझा भगवंत आहे. लगेच खांबावरी लात मारली दुर्जने. हिरण्यकश्यपूने त्या खांबाला लात मारली. कुठं? नाटकात चाललंय. लगेच तुकावणे ऐसा खांब काढाडीला. हा बघ ज्या गावात नृसिंहाची मंदिर आहे त्या गावात म्हटलं जातो, गाथ्यात नाही. तुम्हाला तुमचा कसा पाठ? माझ्या गावात नरसिंह मंदिर लय मोठे म्हणून म्हणतोय मी. वा. तुकावणे ऐसा खांब काढाडीला ब्रह्मटच कला सत्य लोकी. मग तो खांब कडाड दिशी कडाडला स्तंभी नारायण प्रगटले. त्या नरहरदासाने नृसिंहाचं रूप घेतलं होतं. ते बाहेर आले. बाहेर आलं का हिरण्यकश्यपूचं त्यांचं युद्ध. कुठं? नाटकात. मग त्यांनी हिरण्यकश्यपूचा पराभव केला. ते उमरेवर बसलेले हिरण्यकश्यपू मांडीवर घेतला. ते काय व्हायचं, ते कोणतंही पार्ट घेतलं का ते तद्रूप व्हायचे. कोणते? नरहरदास. ते झाले तद्रूप. आणि त्यांनी हिरण्यकश्यपू आता नाटकात उग फाडायचा ना, अहो त्यांनी खरंच फाडा. आतडेच काढले गळ्यात घातले. हा करत उडाला. लोकच पडायला लागले. आरडावारडा सुरू झाला. कोणी शिवीगाळ करायला लागलं. अमुक होतं भलतात धुमाकूळ. नेमकं नाटक पाहायला राजा आला. राजाने लगेच सैन्य उभं केलं. हे बंद करा धुमाकूळ. काय झालं पाहिलं? मनुष्यगत प्राण रक्ताच्या थारोळ्यात पडला. नरहरदासाला बोलू नाटकच उधाळलं. अरे तू काय केलंय? तुला स्वंग करायचं होतं, तू स्वंगात खरं कसा वागला? तो म्हणला खऱ्याची नीती सोडाव कशी नाही. नीती सोडता येत नाही. म्हणजे नीती सोडता येत नाही. आणि माणूस प्राणाला मुकला. त्याने मी खुनी नाही, हा गाव नाही, जगन्नाथाला जाऊन विचारा मी खुनी का? मी खुनी नाही, पण मला स्वंगात सुद्धा नीती धरून राहावं वाटलं. खरं वागा वाटलं ते खरंच केलं. त्याने प्रल्हादाला त्रास देत होता म्हणून मारला. का मग जो हिरण्यकश्यपूचा पार्ट ज्याने घेतलं होतं मेला होता ना, त्याला 7 भाऊ होते आणि तो 8वा होता. जुन्या काळात आशीर्वाद होता अष्टपुत्रा सौभाग्यवती भाऊ. लयच मोकळ्या मनाने कारभार होता मला. आता एक बळबळच होत आहे. म्हातारपणी झाले मानिक एक विफाई तयाचे काजी केले माता पित्रा मारा वैशेची या शेवटी एकची विये वांजो. आता एकच बळबळ होत आहे मला. वा. कशाला विचारिता? ते 7 भाऊ कुऱ्हाडीला धार लावून त्या नरहरदासाचा खूनच पाडायचा. नरहरदासाचा खूनच पाडायचा. राजाने त्यांना सांगितलं 1 महिनाभर दम झाला. म्हणजे काय? मी नाही. हा जर दोषी असता त्याला मीच फाशी दिली असते. पण हा दोषी नाही आहे. म्हणजे का? हा पुढे खरंच वागतोय ते तिथं खरंच वागला. म्हणजे मग हा खरंच वागतोय का मलाही पाहायचं. राजा म्हणला मग म्हणजे 1 महिन्याने रामलीला करायची आपल्याला. आणि मग रामायणाची पार्ट वाटायला सुरुवात केली. एक झाला सुग्रीव, एक झाला जांबवंत, एक झाला हनुमान, एक झाले राम, एक झाले सीता, कोणी कैकई, कोणी कौशल्या, कोणी काय. तुम्हाला कोणतं पार्ट घ्यायचं घेऊ नका. आमचं काय माहिती. कौशल्याचं नका, कौशल्याचं घ्या, कैकईच घेऊ नका. बरं असे पार्ट घेत. हे नरहरदास अरे तू कोणतं पार्ट घेणार? म्हणजे राजेसाहेब तुम्ही द्या ते. तू दशरथाचं पार्ट घे. यांना परीक्षात पाहिजे होती त्याची. आणि त्याला दशरथाचं पार्ट दिलं. आला नेमका राम वनवास. मग झालं रामायण सुरू. त्याच्यात राम वनवासाचा प्रसंग आला. आणि राम वनवासाला निघाले. मग त्या दशरथाचे प्राण व्याकुळ आले. राम माझे जीवेचे जीवन, राम माझा जीव प्राण, रामा वाचून क्षण मज गमेना अशी ओवी मैपती महाराजांची. झालं हे राम रामा रामा म्हणून दशरथाने तिथं प्राण सोडला होता.
याने नाटकात शरीर खाली टाकलं आता उठण मग उठण 20 मिनिटं उठला नाही सगळे लोक जवळ येऊ पाहतात तर अक्षरशः त्या नरहरदासाने प्राण सोडले आणि मग राजाने सांगितलं खरा दोषी आहे का अन्यायी आहे का न्यायी आहे तुम्हीच सांगा. लोक म्हणले न्यायी माणूस आहे नरहरदास. त्याने पहिल्यांदाही सोंग केलं आताही सोंग केलं पण सोंगात सत्यता सोडली नाही. रामचरणी राम राम म्हणून रामरूप झाला. ते सोंगात खरे वागत होते. आम्ही खऱ्याचे सोंग घेतले असो सांगायचा भाव असा आहे. आणि म्हणून संत नीती सागर कसं काय त्यांच्या जसं सागरात पाणी अनंत त्यांच्या संतांच्या जीवनामध्ये नीती अनंत प्रकारे त्यांच्या बोलण्यात नीती त्यांच्या हसण्या खेळण्यात नीती. तिसरं सांगतात त्यांच्या उपदेशात नीती. धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार सार असार ते निवडिले सार असार ते धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार सागरात पाणी अनंत सागराच्या पाण्याला अंत पार नाही तसं संतांच्या जीवनात नीतीला अंत पार नाही. अनेक अंगाने नीती त्यांच्या बोलण्यात नीती त्यांच्या हसण्या खेळण्यात नीती त्यांच्या उपदेशात नीती. ते समाजाला नीतीचा उपदेश करतात. कोणी म्हणाल महाराज आम्ही सुशिक्षित आहोत आम्हाला नीतीचा उपदेश करायची गरज काय आम्हाला नीती कळत नाही का आम्ही बुद्धिमान नाहीत का. बाबड्या हो तुम्ही बुद्धिमान आहात हुशार आहात चलाक आहात डोकेबाज आहात यात वाद नाही. गावगाव लय डोकेबाज बनसं. काल एक मला हार घालायला आला हार घातला बुक्का लावला आणि बुक्क्याचं काळं बोट पुढं पुसा माझ्याच नेरूला पुसून निघून गेला. तुम्ही चलाक आहात मला खात्री याची वा. तुम्ही बुद्धिमान आहात डोकेबाज आहात तुम्हाला सगळं कळतंय सुशिक्षित आहात. घोटाळा एवढा आहे फक्त तुम्ही नीती सोडली कारण तुम्हाला नीती कळत नाही. नकळे उचित तुका म्हणे नितहित तुका म्हणे नितहित तुका म्हणे नितहित नकळे उचित तुका म्हणे नितहित तुका म्हणे तुका म्हणे दोष झाले बळीवंत नाही ऐशी झाली नित नाही ऐशी झाली नित नाही ऐशी झाली नित. दोष झाले बळीवंत नाही ऐशी झाली नित नाही ऐशी झाली नित नाही ऐशी झाली संत समाजाला नीतीचा उपदेश करतात. धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार. कोणी म्हणाल का त्यांनी आम्हाला नीती शिकवली आम्हाला कळत नाही का. तुम्हाला सगळं कळतं मोबाईलचं कळतं शहरातलं कळतं बांगल्याचं कळतं शेतीचं कळतं कांदे लावायचं कळतं फक्त नीती कळत नाही. नकळे उचित तुका म्हणे नीतहित दोष झाले बळीवंत नाही ऐशी झाली नीत. लोकाला नीती कळत नाही. का बरं असं झालं त्याचं कारण कलियुग. या युगात लोक सगळ्या धरतील फक्त नीती धरणार नाहीत. मला ऐशे यथार्थाचे अनर्थ ऐशे यथार्थाचे अनर्थ यथार्थाचे अनर्थ ऐसे यथार्थाचे अनर्थ झाला पुढाला परमार्थ झाला पुढाला परमार्थ झाला परमार्थ झाला पुढाला परमार्थ नाही ऐशी झाली नित नाही ऐशी झाली नित नाही ऐशी झाली भूत पातले पहा हो कलीचे महिमान पहा
नीती कळत नाही का? ह्या युगाचं महात्म्य, या युगाला जन्माला आलेली माणसं सगळं धरतील, फक्त नीती धरणार नाही. मला नीती सोडूनच वागतील, एवढाच नेम आहे समाजाचा. मला मी म्हणत नाही, संत सांगतो. ऐका कलीचे महिमाना असं त्यासे झाले जन, पापा देती अनुमोदन, करती हेळन संताचे. कलीचे महिमाना असं त्यासे झाले जन, पापा देती अनुमोदन, करती हेळन संताचे. या कलियुगाचं हे वैशिष्ट्य. या युगातले लोक नीती सोडतील. दिलीप तात्या, तुम्हाला आठवत असेल, जुन्या काळात पोरींचं नाव नीता ठेवायची. तुमची नीता कुठे? पाण्याला गेली. तुमची नीता माहेराला, सासरला गेली. अहो, तुमची सुनबाई नीता माहेराला गेली. मुलीचे नाव नीता राहायचे. पण कलियुगात आता लोकांनी नीती सोडल्यामुळं मुलीचं नाव नीता नाही, अनिता ठेवलंय. नीतीच नाही राहिली, अनिता. बघा तात्या, मी सांगतो ती गोष्ट करी. जुन्या काळात पोरांची नावं राहायची. नीतिराज, वा, नीतिवान, पुण्यवान अशी नावं. आता पोराची नावं ठेवली आहेत नीती न, नितीन, नीती न. तुम्हीच त्याचं नावात नीती न, मग तेही नीती न, नीतीनेच वडीत आहे. हा घोटाळा आहे तुमचा. मग एका रामायणाचार्याचं रामायण चालू होतं. त्या दिवशी प्राचार्य रामायणाला आले. आता ते शिकलेला गडी होता. धरणाचा धरण भरल्यावर कधी बांध फुटल सांगता येत नाही. तसं कोणाचा अहंग पुढं अंग बाहेर काढेल सांगता येत नाही. प्राचार्य उठले, हो महाराज, आम्हाला रामायणाचार्य, मला तुम्हाला शंका विचारायची. म्हणजे काय? तुमच्या प्रभू रामाने आमच्या या कलियुगातल्या नरांवर अन्याय केला. आता रामायणाचार्याचा पहिलाच वस्ताद भेटला होता. त्याने काय अन्याय केला तुमच्या कलियुगातल्या नरांवर? अहो, लंकेवर आक्रमण करायचं होतं, मग त्यांनी आम्हा कलियुगातल्या नरांना नेण्याच्या ऐवजी वानरांना का नेलं? आम्हाला सांगायचं, आम्ही आलो असतो ना. वानर का नेले? रामायणाचार्य हुशार होते. ते म्हणले, काय आहे, लंका सोन्याची होती. तुम्हाला जर नेलं असतं, युद्ध सोडून तुम्ही सोनं गोळा करीत बसले असते. म्हणून नरांना नेण्याच्या ऐवजी वानर नेले, त्याचं हे कारण आहे. मजा घाली. प्राचार्य गोष्टी म्हणजे, वा, याला म्हणायचं रामायणाचार्य. रामायणाचार्य म्हणजे, मग 3 लाख काय उभं घेतो का म्हणले? असो. तारीख दिली का नाही? बरं, असो. सांगायचा भाग असाच आहे. आणि म्हणून कलियुगात नीती राहिली नाही. कलियुगात ते लोक जर लिहिल्यात ते लंकेत, खरंच सांगा, युद्ध केलं असतं का? सोनं आणलं असतं, सोनंच आणलं असतं महाराज. वा, 50 खोके एकदम ओके, असो. घेऊनच आले असते. या महाराजजी, या. विठाल संत समाजाला नीती शिकवतात का? कारण कलियुगातल्या लोकांना नीती कळत नाही. म्हणून धर्मनीतीचा हा ऐकावा, निवडले सार असार ते ठीक आहे. नीती शिकवतात, पण बळजबरीने शिकवतात का? जसे शाळेत आलेले मास्तर पोरांना त्याला शिकायची इच्छा नाही. पण आपला आता पगार घेतो तो शासनाचे, आपण बांधले करून, अरे बरं मी काय म्हणतोय ते ऐका. यांना काहीच सांगायचं नसतंय. यांना एकच सांगायचं आहे, तुम्ही तुमचा अभ्यास करा, खुर्चीवर बसणार, टेबलवर पाय ठेवणार. सगळ्याचं सांगत नाही, काहींचं सांगत नाही. काही मास्तर खरंच चांगले, इथले तर चांगलेच आहेत बघा. मी आपल्या नाशिकच्या मास्तरांचं सांगत नाही, छिंदवाड्याच्या मास्तरांचं सांगत नाही. जा शोधायला तिथं काय असं होतं. जसे काही लोक बळजबरीने शिकवतात, तसं संत समाजाला नीतीने उगं बळजबरीने शिकवतात का? नाही, कौतुकाने शिकवतात. अभंगाच्या पहिल्या, आमा हे कौतुक जगात, आमा हे कौतुक जगात, आमा हे कौतुक जगात.
सुखाचा रूपी कातयाचा वाद सुखाचा रूपी करावे भजित करावे भजित सुखाचा कातयाचा वाद सुखाचा रूपी कातयाचा वाद जगा द्यावी नीतीला जगाला नीतीचं शिक्षण देतात आणि शिक्षण देत असताना एखादा शिकून जर वाम मार्गाला चालला तर करावे फजित जे या नीतीच्या शिक्षणापासून चुका करतील त्या चुका करणाऱ्या माणसाचा कान धरून त्याला कांठाळायला मागं पुढं पाहत नाही. करावे फजित चुकती ते. महाराज तुमच्या जगा शब्दावर एक शंका आहे. आम्हा हे कौतुक जगा द्यावे. जग शब्दाचा अर्थ काय? ज्ञानोबराय सांगला देव मनुष्य स्थावर यया नाव जगडंबर. जग म्हणजे काय? देव जीव आणि जड या तिघाचं संमिश्रण म्हणजे जग. ह्या तिन्हीच्या पलीकडे वस्तू आणून दाखवता का? देव कोणी म्हणा संत देव ते संत देव ते संत ते एकत्रच आणतात. देव मनुष्य स्थावर काय ज्ञानोबरायने जगाची व्याख्या सगळं जग याच्यातच गोंधळून घेतलंय बघा. जड आणि चेतन दोनच वस्तू. चेतनाचे दोन प्रकार देव आणि मनुष्य. वा देव मनुष्य स्थावर यया नाव जगडंबर. वा मग संतांनी जगाला नीती शिकवली म्हणजे या तिघाला शिकवली का? हो वाद नाही. संतांनी स्थावर म्हणजे जडालाही नीती शिकवली, संतांनी मनुष्यांनाही नीती शिकवली, संतांनी देवालाही नीती शिकवली. जडाला नीती शिकवली. जड दगड त्याला कशी नीती शिकवली? चांगदेवाला वठणीवर आणण्यासाठी त्याने जडाला सांगितलं चल चालविले जडविली हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गेत भिंत चालत आहे गजगती. तसा हत्ती चालतो तशी भिंत अगदी टलत चालायची महाराज. वा सुंदर. अरे चांगदेवाचा वाघ पुढून आलाय आकाश मार्गे, मग आपली भिंत त्याच्याबरोबर. वा चांगदेवाने ज्ञानोबराची भिंत पाहता पाहता त्याचा जटाचा बुचडाच सुटला. वा वा माझी सजीवावर सत्ता यांची निर्जीवावर सत्ता. मग आले लोटांगणी चांगदेव. वा जड. एक दिवस काय झालं तुकोबराय लोहगावला कीर्तनाला गेले. तिथं एका माणसाने काहीतरी सत्कर्म केलं आणि त्याच्यावर झालं कर्ज. ब्राह्मण मनुष्य कर्ज झालं. हे कर्ज कसं फेडावं? मग तो प्रत्येक घरी जायचं का हो तुमच्याकडे जर लोखंड असला आबा काही मोडलेला येळा मोडलेलं खुरपं मोडलेलं टिका मोडलेली पहाड लोखंड असेल तर द्या मला. मोडलेलं तुमच्या कामाचं नाही पण माझ्या कामाचं म्हणजे तुझ्या काय कामाचं? हे सगळं लोखंड मी विकील आणि त्यातून काही रक्कम उभी करील. माझं हे मी अमुक परमार्थ कार्य केलं त्याचं वजन झालंय ब्राह्मणाला मदत करा. असं प्रत्येकाकडून थोडं लोखंड कोणाकडून खुरपं कोणाकडून मोडलेला येळा असं ते बरंच गोळा करतो. त्याची गाठ पडली तुकाराम महाराजाकडे. महाराज जय रे मी अमुक कार्य केलं त्याचं कर्ज झालंय माझ्यावर. माझं कर्ज फेडायचं मला थोडं लोखंड देता का? पक्वाची मोडलेली हातोडी तुटलेल्या तारा काही देता का? मोडलेला टाळ देता का? महाराज म्हणजे कशाला पाहिजे? म्हणजे हे मी विकणार आणि माझं कर्ज बुजवणार. तुकोबराय म्हणजे असं. तुकोबराय शिळेवर बसली होती एका दगडाच्या. तुकोबराय उठले कुठे गोळा केलेलं तिने घमेलं भरवतं वत या शिळेवर. अहो वत शिळेवर वतलं त्या शिळेला आज्ञा केली बाई याने सत्कार्यासाठी खर्च केलेला आहे मग हे सगळं सोनं करून दे. पाहता काय तुकोबरायने जडाला शिकवण दिली हो. सगळं सोनं चकचकीत झालं महाराज. चकचकीत लोखंडाचं बंद सोन्यात झालं. चमचम चमचम. ब्राह्मण असा खुश झाला मी पुन्हा येईल आपलं धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा. ब्राह्मण उड्याच म्हणायला लागला. वा गमेलावर घेतलं ते सोनं विकायला घेऊन गेला आणि सोनं त्याने पैसे उभा केले आणि कर्ज फेटलं आणि अन्नदान पुन्हा गावात मोठा उत्सव. लोकांनी कुठून म्हणले त्या शेळीची कुठं असं होय महाराज. कानात मोडल्यावानी लोक निघाली कोणी इळेन खुरपेन पारी कुठं त्या शिळेला घासायला. आपलं बी सोनं होतं काय? तुकोबरायने त्या शिळे सांगितलं बाई ज्याला गरज होती त्याचं काम झालंय. हे गुलाम गडी म्हणले यांचं पोट भरलंय पण 8वी पिढी काय खाईल याची यांना काळजी पडलेली. मग अजिबात सोनं करायचं नाही म्हणले. लोकांनी घासून ती शिळ गुळगुळीत केली पण परत सोनं कोणाचं झालं नाही. त्या शिळेला शिकवणच तशी होती. वा याला माझा जडाला नीती विठ्ठल जडाला नीती शिकवली. देव मनुष्य स्थावर देवाला ही नीतीचं शिकवण. आणि वेळ प्रसंगी जर देवाने नीती सोडायचा प्रयत्न केला तर देवालाही